मला सांगितलं होतं की आपण एक प्रश्नपत्रिका पाहूया मागील वर्षाची, आणि त्या प्रश्नपत्रिकेमधले कुठलेही प्रश्न तुमच्या उद्याच्या परीक्षेसाठी येऊ शकतात ते आपण पाहूया. आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रश्न क्रमांक 3, A, B, 4 आणि यासाठी जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते मी दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही जाऊन ते बघू शकता. आता या पेपरमध्ये तुम्हाला हे जे प्रश्नपत्रिका आहे याद्वारे मी तुम्हाला कुठल्या चुका टाळाव्यात, कुठल्या प्रश्नावर जास्त फोकस करावा, म्हणजे हे सगळं सांगणार आहे. ठीक आहे, आणि काही टिप्स देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आपण काय करूया आता, तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न क्रमांक 3A, 3B, 4 आणि 5 यावर जे आधारित प्रश्न आहेत, म्हणजे कुठले प्रश्न विचारले जाऊ शकतात ते मी तुम्हाला देतो. ठीक आहे, त्यामुळे व्हिडिओ तुम्ही काय करा, शेवटपर्यंत पहाच, आणि व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती उदाहरणं तुम्हाला मिळतील, म्हणजे महत्त्वाचे प्रश्न तुम्हाला मिळतील. बघा, सर्व प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या ज्या संख्या त्या पूर्ण गुण दर्शवत आहेत. प्रश्न क्रमांक 1A, हे मूल्यमापन करताना प्रथम प्रयत्नातील पर्यायग्राह्य धरून केले जाईल. ठीक आहे. आता बहुप्रयोगी प्रश्नाचे जेव्हा तुम्ही उत्तर लिहाल तेव्हा त्याच्यासमोर ABCD म्हणजे त्याचं जे वर्णाक्षर आहे तेच लिहायचं आहे. ठीक आहे. आता बघा, प्रश्न क्रमांक 1A, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. ठीक आहे, आणि त्याचे वर्णाक्षर आपल्याला लिहायचे आहे. हा 4 मार्काला प्रश्न आहे, प्रत्येकाला 1-1 मार्क आहे याला. ठीक आहे. आता बघा, या वर्ग समीकरणाचे आपल्याला काय करायचे आहे, आपल्याला मूळ काढायचे आहे. एक मूळ 3 आहे, तर किती आहेत हे आपल्याला काढायचं. आता या प्रश्नामध्ये तुम्ही काय करायचं आहे बघा, ह्या एकूण 4 बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील, आणि दिलेल्या 4 पर्यायांपैकी एक पर्याय बरोबर असेल, आणि विद्यार्थ्यांनी प्रत्येक प्रश्न क्रमांकासमोर अचूक पर्यायाचे वर्णाक्षर लिहायचे आहे. आता यासाठी काय केलं आहे, ते दिलेले जे सर्व प्रश्न आहेत ते सोडवणे आवश्यक आहे. उदाहरण सोडवण्याची रीत किंवा जी पायरी आहे ती आवश्यक नाही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही काय करा, फक्त वर्णाक्षर लिहायचं आहे. हे उत्तर कसं आलं, काय आलं हे सोडवत बसू नका. ते काय म्हणतात, त्याची रीत लिहित बसू नका. ठीक आहे. आता बघा, ठीक आहे, तुम्हाला हा प्रश्न प्रकार कसा सोडवायचा ते कळलं. वर्णाक्षर लिहायचं आहे. तर तुम्हाला परीक्षेसाठी हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, उद्याच्या पेपरासाठी तर थोडाफार बदल केला जाईल. ठीक आहे, म्हणजे आता हा 3रा प्रश्न आहे तर तो पहिला विचारला जाईल, असं म्हणजे या प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. आता बघा, हा जो प्रश्न आहे तो अर्थनियोजन या प्रकरणावर आधारित आहे. अर्थनियोजन हे प्रकरण अतिशय सोपं प्रकरण आहे. ओके, तर तुम्हाला फोकस करायचं आहे अर्थनियोजन, संभाव्यता, त्याच्यावर काय करायचं आहे, त्याच्यावर फोकस करायचा आहे. आपण अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकाबाहेरील आव्हानात्मक प्रश्नसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत. ठीक आहे, म्हणजे तुमचा प्रश्न क्रमांक A-B-2 हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये जे अपलोड केली होती त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते मी दिलेलं आहे. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, आपल्या चॅनलवर तो उपलब्ध आहे. त्यात मी तुम्हाला पेपर वेळेत कसा पूर्ण करायचा, कुठल्या चुका टाळायच्या हे सगळं व्यवस्थित सांगितले आहे. ठीक आहे. आता बघा, GSTमध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात. आता यात बघा, आता GST म्हणजे काय, तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर. ओके, हा काय आहे, व्यापाऱ्याचा ओळख क्रमांक आहे. हा व्यापाराचा काय आहे, ओळख क्रमांक असतो. आणि यात 15 अंकाक्षरे असतात. किती, 15. ठीक आहे, मग हे उत्तर योग्य आहे. आता हे जे 3 प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवा, तुम्हाला ते जमतात का बघा. ठीक आहे,
तुम्हाला जमतात का बघा. ठीक आहे, मी एकूण 4 प्रश्न आहेत ना, मग 2 प्रश्नांची मी उत्तर सांगतो. हा जो तिसरा प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ऑप्शन डी. आहे ऑप्शन सी नाही, सॉरी, डी ऑप्शन डी 28. हां, GSTमध्ये एकूण 15 अंकाक्षर असतात, लक्षात ठेवा. परत पॅनमध्ये, आता पॅन म्हणजे काय तर परमनंट अकाउंट नंबर, यामध्ये 10 अंकाक्षर असतात, हे लक्षात ठेवा. आता करपात्र किंमत म्हणजे काय, GSTचे स्वरूप लक्षात ठेव, पूर्ण रूप लक्षात ठेवा. शेअर म्हणजे काय, दर्शनी किंमत, परत बाजारभाव, लाभांश, हे सर्व तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यावर तुम्हाला बहुपर्यायी प्रश्न 1 गुणासाठी विचारले जाऊ शकतात. तर मी 2 प्रश्नाची उत्तर सांगितलेत, तुम्ही या 2 प्रश्नाची उत्तरं सॉल्व करा. ठीक आहे. आता बघा, खालील उपप्रश्न सोडवा. हा प्रश्न प्रकार जो आहे ह्याच्यात काय करायचं तुम्हाला सांगतो. याच्यात पायऱ्या लिहायच्या आहे, म्हणजे उत्तरातील ज्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत त्या तुम्हाला या प्रश्न प्रकारात सोडवायचे आहे. 1 गुणाचे 4 उपप्रश्न यात तुम्हाला सोडवायचे असतात. हे सर्व उपप्रश्न अनिवार्यच आहे. हे प्रश्न लघुत्तरी स्वरूपाचे असतात आणि उत्तरातील ज्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत त्या इथे लिहिणे अपेक्षित आहेत. ठीक आहे. मग आता इथे तुम्हाला बघा, पहिला प्रश्न काय आहे आपल्याला, एक्स म्हणजे एक्स वायची किंमत काढा वगैरे. परत 2 या क्रमिक TN बरोबर 3N, 2 या क्रमिकेचे पहिले पद काढा. 100 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये. जर दलालीचा दर 2% असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा. हे तुम्हाला असे प्रश्न आहेत. संभाव्यता या प्रकरणावर तुम्हाला प्रश्न आहे, प्रोबॅबिलिटी या प्रकरणावर. म्हणजे ठीक आहे, तुम्ही फोकस करायचा आहे तो 2 चलातील रेषीय समीकरणे, म्हणजे पहिलं जे प्रकरण आहे तुमचं त्याच्यावर, तिसऱ्यावर, 5व्यावर आणि 1, 3, 5 आणि 6व्यावर करून ठेवा. 6व्यावर फोकस, सांख्यिकी, हे जास्त मार्क्स मिळवून देणारे प्रकरणं आहेत. ठीक आहे. पुढे आहे प्रश्न 2अ. आता यामध्ये ना प्रश्न 1ब मध्ये तुम्हाला हा प्रश्न बोर्ड परीक्षेसाठी येऊ शकतो. ठीक आहे. आणि हा येऊ शकतो उद्याच्या पेपरामध्ये. अजून तुम्हाला मी IMP प्रश्न देणार आहे, म्हणजे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ते प्रश्न दिलेले आहेत. आपण प्रश्न क्रमांक 1अ ब, प्रश्न क्रमांक 2अ काल जी व्हिडिओ अपलोड केली होती त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेले आहे. आता प्रश्न क्रमांक 3अ, 3ब, 4, 5 हे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाणार आहे. ठीक आहे. आणि यात तुम्हाला पायऱ्या लिहायच्या आहेत, स्टेप्स लिहायच्या आहेत. म्हणजे उत्तराची जी रीत आहे उत्तर सोडवण्याची ती इथे तुम्हाला लिहायची आहे. खाली कोणत्याही 2 कृती तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. हा प्रश्नसुद्धा तुम्हाला 4 मार्काला आहे. प्रत्येकी 2 गुणाच्या 3 कृती विचारल्या जातील. त्यापैकी कोणत्याही 2 कृतींची उत्तरं लिहायची आहेत. प्रत्येक वेगवेगळ्या कृती विचारल्या जाऊ शकतात. ठीक आहे. आता उदाहरणार्थ इथे काय विचारलं जाऊ शकतं, रिकाम्या चौकटी भरा. तर तेव्हा नुसतं त्या चौकटीत जी रिकामी चौकट आहे ती भरायची आहे. आपल्या उत्तरपत्रिकेत तसं ते आखून वगैरे करायचं, ती चौकट वगैरे आखून ती हे करायची. सारणी पूर्ण करा. मग जो सारणी जो तक्ता आहे तो आखायचा आहे. आकृतीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं हे सर्व विचारले जाऊ शकतं. ठीक आहे. आपण काय करूया, मी एक PDF तयार करतो ज्यात सगळे प्रश्न 1 ते 5 जे प्रश्न आहेत आपल्या कृतीपत्रिकेमध्ये ते तुम्हाला मी महत्त्वाचे प्रश्न देतो. ठीक आहे. ते तुम्ही व्यवस्थित करा. चॅप्टर वाईज असणार आहेत ते, पहिल्या प्रकरणावर, दुसऱ्या प्रकरणावर, तिसऱ्या प्रकरणावर. ठीक आहे. तसे चॅप्टर वाईज मी तुम्हाला प्रश्न देतो. प्रश्न 1 बहुपर्यायी आहे, मग त्यानुसार देतो. ठीक आहे. तो त्याचा नीट अभ्यास करा. आता उद्याला तुमच्या हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. हा एकदम महत्त्वाचा आहे. यात थोडेफार बदल करून विचारला जाऊ शकतो. आता यात तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्न 1ब आणि प्रश्न 2अ मध्ये जेवढ्या स्टेप्स आहेत, पायऱ्या, त्या तुम्हाला व्यवस्थित सोडवायच्या आहेत, चुकवायच्या नाहीत. आणि सूत्र लिहायला विसरू नका. ठीक आहे. संभाव्यता प्रकरणावर बघा, तुम्हाला दिसून येईल की संभाव्यता या प्रकरणावर प्रश्न बरेच आहेत आणि त्याच्यावर फोकस करा. ठीक आहे. आता इथे 2ब
हा जो प्रश्न आहे यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे ते सांगतो, कुठल्या चुका टाळायच्या ते सांगतो. प्रत्येकी 2 गुणाचे एकूण 5 उपप्रश्न विचारले जातील. त्यापैकी कोणते 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. हे उपप्रश्न लघुत्तरी प्रकारचे आहेत. ओके, तुम्हाला सोडवायला दिलं असेल. ठीक आहे. परत अंकगणिती श्रेणी दिली असेल, त्याचे 19वे पद काढायला सांगितले असेल. यामध्ये संभाव्यता प्रकरणावर समजा संभाव्यता काढायला सांगितले असेल. समजा 2 नाणी फेकली असता कमीत कमी 1 छाप मिळणे या घटनेची संभाव्यता काढायला विचारली असेल. अर्थनियोजनावर प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि सांख्यिकी या प्रकरणावर असे 5 प्रश्न प्रत्येक प्रकरणावर विचारले जाऊ शकतात. ठीक आहे, त्यामुळे ते करा. ठीक आहे. आता उद्याच्या परीक्षेत तुम्हाला यातले मला तर काही इम्पॉर्टंट दिसत नाही आहे, पण हां, आता हे जे 19वे पद काढा आहे ना, हा प्रश्न पुढील अंकगणित श्रेणीचे 19वे पद काढा. तर ते कसे सोडवायचे, ती पदं लिहून घ्यायची. पहिलं पद काय आहे, मग त्यातील सामान्य फरक काढायचा, नंतर त्याचं सूत्र लिहायचं, किमती भरायच्या, किमती भरून झाल्यानंतर मग सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या करून तुम्हाला 19वे पद मिळेल. 19वे पद हे 115 येईल. त्या प्रश्नाचं उत्तर 115. 19वे पद 115. कसं करायचं सूत्र, पहिलं काय करायचं आहे, तुम्हाला पहिले पद लिहायचं आहे, नंतर त्यातील सामान्य फरक लिहायचा आहे, त्याचं सूत्र लिहायचं आहे, त्या सूत्रात किमती भरायच्या आणि मग ज्या पुढील क्रिया आहेत बेरीज आणि गुणाकार त्या करून तुम्हाला ते पद मिळणार आहे. ठीक आहे. हा जो प्रश्न आहे चौथा, योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून, हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. हा बऱ्याच वेळेला आलासुद्धा आहे. ठीक आहे, त्यामुळे हा प्रश्नावर फोकस करा. आणि यामध्ये तुम्हाला कुठल्या चूक टाळायच्या आहेत की सूत्र न लिहिणं ही चूक आहे, ती टाळायची आहे. या प्रश्नांची इथून पुढे जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं लिहिताना म्हणजे ते सोडवताना सूत्र लिहिणे मोस्ट इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप महत्त्वाचे आहे. ठीक आहे. बघा, खाली कोणती एक कृती पूर्ण करा. तुम्हाला ही कृती विचारली जाऊ शकते उद्याच्या परीक्षेला, ही कृती. ठीक आहे. आता बघा, यामध्ये तुम्हाला काय 3 आहे. यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 3 गुणाच्या 2 कृती विचारल्या जातील. आता रिकाम्या चौकट भरा, सारणी पूर्ण करा, हेच यामध्ये सुद्धा असू शकतं. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला कुठल्या चुका करायच्या नाही आहेत. तर आता रिकामे चौकट विचारले आणि तुम्ही चौकट बिकट आखलं नाही, त्यातून तुमचे मार्क जाणार. सारणी पूर्ण करण्याला सांगितले, तुम्ही पूर्ण सारणी आखायची आणि मग ती पूर्ण करायची. म्हणजे तक्ता तो आखायचा आणि त्या तक्त्याच्यात काय काय ते सगळं लिहून तो तक्ता पूर्ण करायचा आहे. बरेचसे जण काय करतात, तक्ता वगैरे आखत नाहीत, डायरेक्ट उत्तर लेखनाला सुरुवात करतात. जर सारणी पूर्ण करा हा प्रश्न आला तर तुम्ही तिथे सारणी आखणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. त्या सोप्या खूप कृती आहेत त्या तुम्ही पूर्ण करू शकता. प्रश्न 3ब 2 उपप्रश्न आपल्याला यामध्ये 3 गुणांचे एकूण 4 उपप्रश्न आहेत. त्यापैकी 2 उपप्रश्न सोडवायचे असतात. यामध्ये कुठली चूक टाळायची, यामध्ये जी चूक टाळायची आहे ती म्हणजे तुम्हाला स्टेप्स लिहिणे खूप गरजेचे आहे. तुम्ही स्टेप्स न लिहिता उत्तर डायरेक्ट सुरुवात करू नका. आता उदाहरणार्थ समजा तुम्हाला संभाव्यता काढायची, मग त्याआधी तुम्हाला सगळ्या ज्या पायऱ्या आहेत, सूत्र आहेत ते लिहावी लागणार आहेत. ठीक आहे. आता क्रेमरची पद्धत ही तुम्हाला उद्याच्या परीक्षेमध्ये विचारली जाऊ शकते. क्रेमरची पद्धत खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. ते क्रेमर सोपी आहे, ती तुम्ही करून जावा. मी काय म्हणतो आहे, आता मी तुम्हाला प्रत्येक प्रकरणानुसार महत्त्वाचे प्रश्न देतो. 1 गुणाचे, 4 गुणाचे, 5 गुणाचे, असे 4 गुणाचे वगैरे. त्यामुळे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF अपलोड करतो चॅप्टर वाईज महत्त्वाच्या प्रश्नांची. ठीक आहे. ते करा. मग प्रश्न क्रमांक 3A, 3B, 4, 5 हे जे प्रश्न आहेत ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत नाही. डायरेक्ट तुम्हाला सगळ्याच प्रश्नांची, इम्पॉर्टंट प्रश्नांची चॅप्टर वाईज PDF मी देतो. ठीक आहे. आता बघा, यामध्ये मला संभाव्यतेवर खूप प्रश्न आहेत. मी म्हटलं हे तुम्ही करून जावा. आता इथे तुम्हाला 2 उपप्रश्न सोडवायचे आहेत. ठीक आहे. हे उपप्रश्न सोडवताना तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे ते तुम्हाला
मी आता सांगतो आहे की हे प्रश्न उपप्रश्न अभ्यासक्रमावर आधारित आहेत, परंतु पाठ्यपुस्तकाबाहेरील आणि आव्हानात्मक आहे. ठीक आहे. या उपप्रश्नांची काठिण्य पातळी थोडी जास्त असेल. हे दीर्घोत्तरी प्रकारचे प्रश्न असतील. हे उपप्रश्न सोडवताना कुठली चूक करायची नाही, तर स्टेप्स न लिहिणे ही चूक आहे ती टाळायची, म्हणजे पायऱ्या न लिहिणे ही चूक टाळायची आहे. यामध्ये तुम्हाला समजा असं पण विचारू शकतात की एखादी वारंवारता सारणी दिली आहे, त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे, कृती सोडवायच्या आहेत, असं पण तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्याच्या रीत लिहिणे आवश्यक आहे. हे 2 प्रश्न सोडवणे आवश्यक आहेत, त्यांच्या रीत लिहिणे आवश्यक आहे. ठीक आहे. हे पाठ्यपुस्तकावर आधारित अभ्यासक्रमाबाहेर म्हणजे पाठ्यपुस्तकावर आधारित आपण पाठ्यपुस्तकाबाहेरील उदाहरणं ती असणार आहेत. हे पण तुम्हाला महत्त्वाची उदाहरणं मी तुम्हाला देतो आहे त्या PDF मध्ये. आता इथे एक उपप्रश्न सोडवायचा आहे. ओके. एक उपप्रश्न सोडवायचा आहे. 3 गुणाचे एकूण 2 उपप्रश्न असतील, त्याचपैकी तुम्हाला एक उपप्रश्न सोडवायचा आहे. हे सुद्धा पाठ्यपुस्तकाबाहेरील अभ्यासक्रमावर आधारित. यामध्ये काय असणार आहे, स्वमत मांडण्याची तुम्हाला संधी असणार आहे, आकृती काढायला लागणार आहे, रचना, अपूर्ण रचना, ओघ तक्ता, प्रवाह आकृती पूर्ण करायला लागणार आहे, दिलेली माहिती प्रसंग यावरून उदाहरण तयार करावे लागणार आहेत. हे उपप्रश्न मुखोत्तरीसुद्धा असू शकतात, अंदाज व निकटीकरण यांवर आधारित असू शकतात. अशा प्रकारे हे उपप्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. हे सुद्धा मी उपप्रश्न महत्त्वाचे देणार आहे, तर तुम्ही या प्रश्नावर जास्त फोकस करा. हा प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित असून पाठ्यपुस्तकाबाहेरील आहे, पण या प्रश्नावर तुम्ही फोकस करा. ठीक आहे. तर हे होती मागील वर्षाची प्रश्नपत्रिका, त्याचे विश्लेषण, म्हणजे थोडक्यात मी जिथे मला आवश्यक वाटलं तिथे मी त्याचं विश्लेषण केलं आणि काही महत्त्वाच्या चुका ज्या सांगितल्या ज्या टाळायच्या आहेत, आणि कुठले या प्रश्नपत्रिकेतले महत्त्वाचे प्रश्न उद्याच्या पेपरसाठी येऊ शकतात हे तुम्हाला मी जिथे आवश्यक आहे तिथे सांगितलं. आता आपण चॅप्टर वाईज सर्व प्रकरणांची PDF जी आहे, कुठले प्रश्न महत्त्वाचे आहेत, अभ्यासक्रमावर आधारित पण पाठ्यपुस्तकाबाहेरील सर्व प्रश्न मी तुम्हाला त्याची PDF, त्या सर्व प्रश्नांची PDF मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. ते तुम्ही बघा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.